हॅलो, गुड आफ्टरनून. सो आपण नेहमीप्रमाणे आपलं हे लेक्चर घ्यायला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आलोय. आय नो तुम्हाला पुन्हा एकदा नेहमीचेच प्रश्न आहेत, ऑनलाईन का ऑफलाईन का नाही. लेट्स स्टार्ट टुडे विथ दिस सेशन सो दॅट इट वुड बी हेल्पफुल फॉर अस, राईट. आपण जितकं क्लासमध्ये शिकलोय तशाच प्रकारे अतिशय स्लो आणि अतिशय तुम्हाला कळेल अशा पद्धतीने पब्लिक रेव्हेन्यू बद्दल पुढचं शिकायला घेऊया. आठवा की आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन बद्दल शिकत होतो, पण थोडंसं रिवाईज करण्यासाठी त्या दृष्टीने म्हणून मी तुम्हाला मी तुम्हाला त्याच्या पुढचं शिकवणार आहे. रादर मी तुम्हाला त्याच्या थोडं आधीचं घेऊन मग पुढचं शिकवणार आहे. लेट्स स्टार्ट विथ दॅट. Let me share the document with you that I have prepared. Yeah. सो तुमच्या समोर आता तुम्हाला बेसिकली दोन फॉर्म्युले दिसतात, राईट. एका फॉर्म्युल्यात आहे ATR इज इक्वल टू TTR डिवायडेड बाय VTB. पण याच्यापेक्षा मी तुम्हाला एका सोप्या प्रकारे हे सांगायचा प्रयत्न करते आणि म्हणून जस्ट गिव्ह मी मिनिट. ओके, गुड. सो याच्यापेक्षा आपण हे प्रयत्न करूया की तो आधीचा जो पॅच आहे तो एका सोप्या फॉर्म्युल्यातून आपल्याला कसा लक्षात येईल. तुम्हाला आठवत असेल तर आपण हे बघितलं होतं. टॅक्स दॅट इज T इज इक्वल टू बेस इंटू रेट, असा हा फॉर्म्युला होता. टॅक्स इज इक्वल टू बेस इंटू रेट. आता बघा, जर समजा मला हा फॉर्म्युला थोडासा ट्विक करायचा आहे, म्हणजे थोडासा चेंज करायचा आहे असं असेल, तर मी असं करू शकते की टॅक्स असाच्या असा इथे ठेवायचा आणि इथला जो बी आहे, जो आता मल्टिप्लिकेशन मध्ये दिसतोय, तो आपल्याला डिव्हिजन मध्ये दिसेल. दॅट इज अपॉन बी इज इक्वल टू आर. म्हणजे बघताय, टी अपॉन बी इज इक्वल टू आर असा फॉर्म्युला झाला. सिम्पली सेईंग आपण असं म्हणू शकतो, आर इज इक्वल टू टी अपॉन बी. बरोबर. आता बघा, इथला फॉर्म्युला लक्षात घ्या. हा फॉर्म्युला कसा आहे, ATR दॅट इज ॲव्हरेज टॅक्स रेट इज इक्वल टू टोटल टॅक्स रेव्हेन्यू अपॉन व्हॅल्यू ऑफ टॅक्स बेस. पुन्हा एकदा, आपल्या या फॉर्म्युल्यात येलो कलर मध्ये लिहिलेल्या टी ही टॅक्सची टोटल व्हॅल्यू आहे, राईट. बी हा बेस आहे आणि आर हा रेट आहे. आता हाच फॉर्म्युला मी अशा प्रकारे लिहिलाय का, आर म्हणजे रेट दॅट इज ATR इज इक्वल टू टी म्हणजे टोटल टॅक्स रेव्हेन्यू, ओके, डिवायडेड बाय बी दॅट इज बेस. म्हणजे बघा, मी सेमच फॉर्म्युला आहे, फक्त तो ट्विक करून लिहिला आणि त्यात काही अक्षर ऍड केली आहे. जिथे आर होतं तिथे आता ATR झालंय, म्हणजे ॲव्हरेज टॅक्स रेट, म्हणजे सगळ्यांना मिळून मिळणारा टॅक्स रेट. ॲव्हरेज टॅक्स रेट इज इक्वल टू TTR दॅट इज टोटल टॅक्स रेट, टोटल टॅक्स रेव्हेन्यू, सॉरी नॉट रेट, अपॉन VTB दॅट इज व्हॅल्यू ऑफ टॅक्स बेस. येतं लक्षात? मला माहिती आहे थोडंसं कठीण आहे समजायला, पण लक्षात घ्या, एका सोप्या फॉर्म्युलाचं फक्त आपण रूपांतर करतोय. पण हे का करतोय? कारण प्लीज हे नोट्समध्ये लिहिताना लक्ष ठेवा, टॅक्स रेट इज द रेट ऑफ टॅक्सेशन ऑन विच द व्हॅल्यू ऑफ टॅक्स बेस, म्हणजे व्हॅल्यू ऑफ टॅक्स बेस इज बेस्ड अपॉन. तुमच्या रेट ऑफ टॅक्सेशन हे दोन गोष्टीवर डिपेंड असतात. तुमची टोटल टॅक्स रेव्हेन्यू किती पाहिजे आणि तुमची टॅक्स बेसची व्हॅल्यू काय असली पाहिजे. सो टॅक्स रेट इज द रेट ऑफ टॅक्सेशन ऑन द व्हॅल्यू ऑफ टॅक्स बेस. द अमाऊंट ऑफ टॅक्स रेव्हेन्यू दस व्हॅरीज विथ द टॅक्स रेट ऑन द गिवन टॅक्स बेस. सो म्हणून जे टॅक्स रेव्हेन्यू असतो, जे टॅक्स मधून कलेक्ट होणारी अमाऊंट असते, ज्याला पब्लिक रेव्हेन्यू असं आपण म्हणतो, हा टॅक्स रेव्हेन्यू प्रमाणे टॅक्स रेट प्रमाणे बदलत जातो. इट व्हॅरीज विथ टॅक्स रेट गिवन द टॅक्स बेस.
म्हणजे तुमचे टॅक्स बेस जेव्हा एक दिलेला असतो, तर त्याच्या अनुषंगाने तुमचा टॅक्सचा रेट कसा बदलत जाईल, याच्याप्रमाणे तुमचा टॅक्स रेव्हेन्यू बदलत जातो. ओके. Tax rates are measured as the ratio of total tax revenue to the value of tax base. म्हणजे आपल्याला टॅक्स रेट जेव्हा शोधायचा असतो, तेव्हा तो शोधण्यासाठी आपल्याला एक रेशो घ्यायला लागतो. तो असतो टोटल टॅक्स रेव्हेन्यू इज टू व्हॅल्यू ऑफ टॅक्स बेस. लक्षात ठेवा आपण हे का शोधतोय, कारण इतकं बोरिंग शिकल्यावरही आपल्याला ह्यातून हे लक्षात येतं की एखाद्या सरकारला जेव्हा टॅक्स इम्पोज करायचा असतो एखाद्या पर्सनवरती, तेव्हा तो किती इम्पोज केला पाहिजे, कोणत्या रेटने इम्पोज केला पाहिजे. येत आहे तुमच्या लक्षात? प्लीज हे लिहून घ्या. मी तुमच्यासाठी 2 मिनिटं हे उघडं ठेवलंय. ओके. ओके. सो आता मी पुढे जाताना तुम्हाला हे सांगेन की आता आपल्याला हे लक्षात आलंय की कशा प्रकारे एक गव्हर्नमेंट ठरवू शकतं की किती टॅक्स असला पाहिजे. त्याच्यावर आपण आता पुढे जाऊया. सो पुढे आपल्याला असं लक्षात येतं की त्यासाठी मी तुम्हाला क्लासमध्येही 2 एक्झाम्पल दिली होती. इथे सुद्धा तुम्हाला 2 एक्झाम्पल दिसतात. ओके. जेव्हा आपल्याला 3 गोष्टींपैकी 2 गोष्टी मिळालेल्या असतात, इन द सेन्स आयदर वे आपल्याला बेस माहितीये, आयदर वे आपल्याला रेव्हेन्यू माहितीये, किंवा आपल्याला रेव्हेन्यू माहितीये, रेट माहितीये, किंवा आपल्याला बेस माहितीये आणि रेट माहितीये, तर आपण तिसरी गोष्ट काढू शकतो फॉर्म्युल्यात घालून. आणि हे टेबल आपल्याला तेच दाखवतं. जर समजा व्हॅल्यू ऑफ टॅक्स बेस 1000 असेल, TTR दॅट इज टॅक्स टोटल टॅक्स रेव्हेन्यू 100 रुपये असेल, तर सिम्पली तुम्हाला ATR काढण्यासाठी काय फॉर्म्युला वापरायला लागतो? TTR अपॉन VTB मल्टिप्लाइड बाय 100. आता 100 का? कारण लक्षात घ्या, ATR हा रेट आहे, रेट ऑफ टॅक्सेशन. येतं लक्षात? आणि त्यामुळे रेट हा नेहमी इन पर्सेंटेज जर असेल तर आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायला लागतं त्याला पर्सेंटेज काढण्यासाठी. म्हणून मग आलं 100 डिवायडेड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय 100. सो आपल्याला सिम्पली फिगर मिळते 10, दॅट इज 10%. म्हणजे त्या टॅक्सचा रेट किती आहे? 10%. खाली बघा दुसरा टॅक्स. जर समजा व्हॅल्यू ऑफ टॅक्स बेस असेल 1100 आणि तुमचा टॅक्स जो रिसीव्ह झालाय तो जर समजा असेल 121, ओके, दॅट इज 121, then again you will use formula that is TTR upon VTB multiplied by 100. So that is 121 upon 1100 multiplied by 100. So तुम्हाला मिळतं 11%. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की MTR दॅट इज मार्जिनल टॅक्स रेट हा कसा काढणार? चेंज इन TTR that is delta TTR upon delta VTB value of tax base multiplied by 100. So that would be तुमच्या चेंज इन TTR किती झाला? 2 टॅक्स रेट मध्ये कितीचा चेंज झालाय? 121 मायनस 100 दॅट इज 21चा. आणि VTB मध्ये चेंज किती झालाय? आधी 1000 होता, मग 1100 झालाय. सो 1000 आणि 1100 मध्ये 100 रुपीजचा फरक आहे. सो 21 divided by 100 into 100, it is our MTR, marginal tax rate, that is 21%. ओके. खाली बघा काय लिहिलंय? जनरली अ टॅक्स रेट इज अ अमाउंट ऑफ टॅक्स विच इज लेविड पर युनिट. Just a minute, okay? Okay. So tax rate is the rate of tax for which amount the tax is levied per unit of a base and is exposed as a percentage. The total amount of tax is obtained by multiplying the base with rate. So simply आपण जो फॉर्म्युला बघितला होता तोच इथे रिपीट केलाय. ओके. आणि आपण ह्यातला प्रपोर्शनल टॅक्स बघायला सुरुवात केली होती. मला माहितीये थोडंसं ब्लर दिसतंय ते, पण आता आपण थोडंसं त्याच्यावरती नीट एम्फसाइज करूया. सो प्रपोर्शनल टॅक्स म्हणजे अशा प्रकारचा टॅक्स जो टॅक्स
तुमचा टॅक्स बेस म्हणजे ज्याच्यावर टॅक्स इम्पोज करायचा आहे ती अमाऊंट कितीही बदलली तरी त्याच्यावर ज्या रेटने टॅक्स इम्पोज होतोय तो सेमच राहणार. सो तुमचा टॅक्स बेस ज्या प्रमाणात बदलत गेला त्याच प्रपोर्शनमध्ये तुमची अमाऊंट ऑफ टॅक्सेशन बदलते. कशी मी तुम्हाला दाखवते. ओके, आता बघा, पहिल्यांदा 1,00,000 रुपये तुमचं येस 1,00,000 रुपये तुमचं इन्कम आहे असं समजू. त्याच्यावर 30% आला तुमचा टॅक्स रेट. सो तुमचा टॅक्स आला 30,000 राईट. आता पुढे बघा, सेम 30% सगळीकडे कॉन्स्टंट राहिलेले आपल्याला दिसतात. सो इट इज नॉट चेंज, टॅक्स रेट इज नॉट चेंज ॲट ऑल. पण 1,00,000 रुपयाचं इन्कम 2,00,000 झालं, 2,00,000 रुपयाचं इन्कम 3,00,000 झालं, 3,00,000 रुपयाचं 4,00,000, 4चं 5,00,000. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1, 2, 3 अशा प्रमाणावर एका सेम प्रमाणावरती तुमचं इन्कम वाढत गेलंय. सिम्पली सेईंग, याचा जर पाढा करायचा ठरला तर आपण असं म्हणू शकतो राईट, 1 1 जार 1, 2 2 मी तुम्हाला हा पाढा असा नाही म्हणून दाखवू शकत आहे, तुम्हाला लक्षात येते राईट. 1 2 3 4 5 अशा सिम्पली प्रपोर्शन मध्ये तुम्हाला 1,00,000च्या 5,00,000 हे 5 पट असतात. बरोबर आहे की नाही. आता इथे बघा, जेव्हा 2,00,000 तुमचा टॅक्सेशन बेस होता आणि टॅक्स रेट 30% होता तेव्हा त्या 2,00,000चे 30% म्हणजे 60,000 इतका टॅक्स तुम्हाला बसत होता. लगेच त्याच्या पुढे 3,00,000वर तो 90,000 झाला, 4,00,000वर 1,20,000 झाला आणि 5,00,000वर 1,50,000 झाला. आता जसं आपल्याला इकडे प्रपोर्शन कळलं, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 या सगळ्यांचा रेशो 1:2:3:4:5 आहे. बरोबर. तसाच हा जे टॅक्सेशन अमाऊंट आहे त्याचा सुद्धा रेशो बघा, 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 3 जार 9 राईट, 3 4 जार 120 आणि 3 5 जार 1,50,000 नॉट 1 3 5 जार 15. आय नो आय हॅव रिअली गुफ्ट अप हिअर. पण तुमच्या लक्षात येतं राईट, 3च्या पाढ्यातल्या 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 3 जार 9, 3 4 जार 12 आणि 3 5 जार 15. इन द सेन्स आपली जी टॅक्स अमाऊंट आहे ती पण सेम प्रपोर्शन मध्ये 1:2:3:4:5 याच रेशोमध्ये चेंज होते. दॅट मीन्स जर समजा टॅक्स रेट सेम असेल आणि टॅक्स बेस ज्या प्रपोर्शन मध्ये चेंज झाला त्याच प्रपोर्शन मध्ये तुमची टॅक्स अमाऊंट चेंज होणार. म्हणून या टॅक्सला प्रपोर्शनल टॅक्स असं म्हटलं जातं. मला वाटतं मी तुम्हाला गुफअप करू नये इनफ प्रकारे समजावून दिलंय चित्र काढून की कशा प्रकारे ते होतं. ओके, सो आपण, आणि हे मी तुम्हाला ऑलरेडी क्लासमध्ये सांगितलंय, म्हणजे रिवायझिंग इट फॉर यू. आता ऑब्व्हियसली या टॅक्सचे पण काही तोटे आहेत, काही फायदे आहेत. पण त्याआधी डायग्राम बघूया. बघा बरं डायग्राम, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की आपला सेमच रेट आहे राहिल्यामुळे टॅक्स रेट ह्यातल्या एक्स ऍक्सिसवर म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिसवर अॅन्युअल इन्कम आहे जे लॅक्स मध्ये, आणि वाय ऍक्सिसवर टॅक्स रेट आहे. आणि जसं 30% इन द सेन्स आपला टॅक्स रेट चेंज न झाल्यामुळे ती जी टी वाली लाईन आहे दॅट इज रिझल्टंट टॅक्स कर्व, इट इज हॉरिझॉन्टल. कितीही इन्कम वाढलं डावीकडे तरी त्या प्रमाणात टॅक्स रेट 30%च राहिल्यामुळे आपल्या जी टी ची टॅक्स रिझल्टंट टॅक्स कर्व आहे तो हॉरिझॉन्टल पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. ऑब्व्हियसली तुम्ही स्क्रीनवर मेरिट्स बघू शकता जे आपण डिस्कस केले होते. हा सिम्पल टॅक्स आहे. इट इज सिम्पल टू अंडरस्टँड, व्हेरी सिम्पल. यू कॅन अंडरस्टँड इट व्हेरी क्विकली, यू कॅन कॅल्क्युलेट इट व्हेरी क्विकली, इझिली. No complicated tax slabs are there. Secondly, it is easy for every person to calculate. प्रत्येकाला तो इझिली कॅल्क्युलेट करता येतो, त्यात काही कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स नाहीये. ओके, इझी टू पे, इझी टू कॅल्क्युलेट. थर्डली, देर इज नो चेंज इन इन्कम डिस्ट्रीब्युशन. सो श्रीमंतांसाठी वेगळा, गरिबांसाठी वेगळा किंवा असं काहीही प्रपोर्शन नसल्यामुळे कुठल्याही प्रकारे समाजात इन्कम डिस्ट्रीब्युशन होताना या टॅक्सचा काहीही प्रॉब्लेम येत नाही. ओके. फोर्थली, इट हॅज न्यूट्रलायझिंग इफेक्ट्स. प्रपोर्शनल टॅक्सेशन हॅज न्यूट्रलायझिंग इफेक्ट्स ऑन सेव्हिंग्स अँड इन्सेंटिव्स. म्हणजे
कुठल्याही प्रकारे हा टॅक्स इम्पोज केल्यामुळे सेव्हिंग्स किंवा इन्सेंटिव्हजवर परिणाम होत नाही. दॅट मीन्स जसा फायदा होत नाही, तसाही तोटा होत नाही. दॅट मीन्स इट इज अ न्यूट्रलाइज्ड. Then it is a non-disturbing tax. Why it is non-disturbing? The introduction of the tax hardly creates disturbances in the economy. That means since every person contributes as nearly as possible in proportion in his ability to pay according to Adam Smith. सो हा टॅक्स भरताना प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पे करण्याच्या ॲबिलिटी प्रमाणे तो टॅक्स भरता येतो. म्हणजेच टॅक्सेशन मधलं खूप मोठं प्रिन्सिपल, इट मस्ट हॅव ॲबिलिटी टू पे, हे प्रिन्सिपल या टॅक्समध्ये फॉलो केलं जातं. आपोआपच कुठल्याही क्लासमध्ये, कुठल्याही इकॉनॉमिक क्लासमध्ये, मिडल क्लास, रिच क्लास, पुअर क्लास यांच्यात कुठल्याही प्रकारचे वाद होणं टाळतं. ज्याला जितकं शक्य आहे त्या प्रकारेच तो विकत घेतो आणि त्याच प्रकारे तो टॅक्स भरतो. हे ॲबिलिटी टू पे हे प्रिन्सिपल ॲडम स्मिथ नावाच्या एका खूप मोठ्या इकॉनॉमिस्ट सरांनी सांगितलंय. हे आपण विसरता नाही कामा. तुम्ही गेल्या सेमिस्टरला इनव्हिजिबल हँड नावाचं जे तत्व शिकलात ते याच सरांनी सांगितलेलं होतं. ओके, लेट्स सी द डीमेरिट्स. द फॉलोइंग आर द डीमेरिट्स ऑफ प्रपोर्शनल टॅक्स सिस्टीम. Inequitable. Proportional tax is inequitable because it adversely affects the low income group and favors high income groups. बघा, प्रपोर्शनल टॅक्स हा अशा प्रकारचा टॅक्स आहे की तो इनइक्विटेबल आहे, म्हणजे तो सगळ्यांना समान प्रकारे न्याय देत नाही. तो ॲडव्हर्सली इम्पॅक्ट करतो कोणाला? अशा ग्रुपना ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत, जे पुअर इन्कम ग्रुप आहेत त्यांना तो ॲडव्हर्सली इम्पॅक्ट करतो. पण हाय इन्कम ग्रुपवाल्यांचा म्हणजे श्रीमंतांचा मात्र फायदा करून घेतो. दिस इज बिकॉज with the increase in the income of a person, a marginal utility of income diminishes for him. असा विचार करा की या वाक्याचा अर्थ मार्जिनल युटिलिटी म्हणजे त्याचं समाधान. जसं त्या माणसाचं इन्कम वाढतं, एखाद्या माणसाचं पहिल्यांदा त्याचं इन्कम समजा 100 रुपये, तर त्याला 5 रुपयाच्या कॅडबरीबद्दल, 5 रुपयाच्या वस्तूबद्दल किती महत्व असेल ते वाचवण्याबद्दल, कारण त्याचं होल महिन्याचं इन्कमच 100 रुपये. पण तेच दुसऱ्या महिन्यापासून या माणसाचा पगार वाढला आणि आता त्याचं इन्कम 10 लाख रुपये झालं. किती झालं? 10 लाख. म्हणजे एकदम 100 वरून 10 लाख रुपये इन्कम झालं महिन्याचं, तर त्याला त्या 5 रुपयांची तितकी गरज राहील का जितकी आधी होती? तर त्याची मार्जिनल युटिलिटी म्हणजे सॅटिस्फॅक्शन लेवल किंवा आपण असं म्हणू की त्याची उपयोगिता पैशाची ही त्याच्यासाठी थोडी कमी होईल. आणि अशाच प्रकारे जर कमी पैसे असलेल्यांना 30% टॅक्स लावला आणि जास्त पैसे असलेल्यांना पण 30% टॅक्स लावला. डेफिनेटली जास्त पैसे असलेल्यांसाठी 30% जास्त असतील, पण कमी पैसे असणाऱ्यांसाठी त्यांच्या 1 लाखातले 30,000 रुपये इन्कम टॅक्स म्हणून देणं म्हणजे त्यांच्यासाठी फक्त 70,000 रुपये ठेवणं. व्हेअरॅज जर समजा आपण असा विचार केला की एखाद्या रिच माणसासाठी 10 लाखातले 3 लाख रुपये देणं म्हणजे त्याच्यासाठी त्याचं इन्कम 7 लाख उरतं. दॅट मीन्स 7 लाख आणि 70,000 हे प्रपोर्शनल टॅक्सच्या स्लॅबमध्ये आहेत, पण 7 लाखांची किंमत खूप जास्त असते. त्याच्यापासून खूप जास्त फायदा करून घेता येतो. म्हणजेच त्यांच्यातली मार्जिनल युटिलिटी कमी झाल्यामुळे श्रीमंतांना या प्रकारच्या टॅक्सचा फायदा होतो, व्हेअरॅज गरिबांना मात्र तोटा होतो. The marginal utility of money for low income groups is high. मार्जिनल युटिलिटी म्हणजे आपण म्हटलं असं समाधान, थोड्याशा पैशातून मिळणारं देखील समाधान हे लोअर इन्कम ग्रुपसाठी खूप जास्त असतं, व्हेअरॅज इट इज लो फॉर हाय इन्कम ग्रुप. म्हणजे जास्त श्रीमंत लोकांसाठी ते कमी होत जातं समाधान. त्यांची फिकी त्या पैशासाठी 5 रुपयासाठी कमी होत जाते. सो वेन बोथ इन्कम ग्रुप्स आर टॅक्स्ड at the same rate, personal belongings to the low income groups make a greater sacrifice than those in the high income groups. त्यामुळे जे लोक ज्यांची पर्सनल बिलॉंगिंग्स असतात, इन द सेन्स ज्यांच्याकडे ते पैसे आहेत ना,
कमीत कमी आणि त्यात ते मॅनेज करतायत. समजा या महिन्यात माझा वॉशिंग मशीनचा ड्रायर बिघडलाय, तर मी या महिन्यात कदाचित वॉशिंग मशीन नाही वापरणार. हातानेच कपडे धुवून वाळत घालीन किंवा अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, यासाठी अशा प्रकारचा टॅक्स इनइक्विटेबल ठरतो. कारण ते मारक असतो किंवा अशा लो इन्कम ग्रुपवाल्यांना खूप जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचं सॅक्रिफाईस करायला लागतं. दॅन कंपेअर्ड टू हाय इन्कम ग्रुप. किती मस्त आहे माझी आई. तिने मला सरबत आणून दिलंय तुमचा क्लास घेता-घेता. थँक मम्मा. सो आपण असं म्हणू शकतो, की सो जेव्हा आपण या टॅक्सबद्दल विचार करतो, प्रपोर्शनल टॅक्स सिस्टम इनइक्विटेबल आहे असं म्हणायला लागतं. दुसरा मुद्दा बघा, इन्क्रीजेस इनइक्वालिटीज. ऑब्व्हियसली जो टॅक्स इनइक्विटेबल आहे, ज्याच्यामुळे गरिबांना तोटा होतोय आणि श्रीमंतांना फायदा. अशा प्रकारचा टॅक्स हा समाजात इनइक्वालिटी, दॅट मीन्स असमानता क्रिएट करतो. इट क्रिएट्स इनइक्वालिटीज ऑफ इन्कम अँड वेल्थ. लक्षात ठेवा, इन्कम हे तुमचं काय म्हणतो आपण त्याला, उत्पन्न असतं. व्हेअरॅज वेल्थ ही तुमची संपत्ती असते. सो तुमची जमीन, तुमचं घर हे तुमच्या उत्पन्नाचा पार्ट नसतं. पण जेव्हा तुम्ही संपत्तीबद्दल म्हणता, तेव्हा तुमचं वॉशिंग मशीन, तुमची कार, तुमचं घर हे सगळं वेल्थच्या अंडर येतं. ओके. इट इन्क्रीजेस इनइक्वालिटीज ऑफ इन्कम अँड वेल्थ इन्स्टेड ऑफ रिड्युसिंग देम बिकॉज अ गॅप बिटवीन हाय इन्कम अँड लो इन्कम ग्रुप्स वाईडन्स. मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा 10 लाख पे करणाऱ्या माणसाला किंवा इन्कम असणाऱ्या माणसाला 3 लाखाचा टॅक्स भरायला लागतोय. पण 1 लाख इन्कम असणाऱ्यांना 30,000चा टॅक्स भरायला लागतोय. तेव्हा आपोआपच काय होतं, की 1 लाख इन्कमवाल्याकडे ₹70,000 उरतात इन्कम मधले. पण तेच 10 लाख इन्कमवाल्याकडे 7 लाख रुपये उरतात. आणि आपल्याला माहिती आहे 70,000 पेक्षा 7 लाख रुपयांची किंमत किती मोठी आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजेच या दोघांमधली इनइक्वालिटी वाढत जाते. पुढच्या वेळी परत सेमच टॅक्स पडला, तर 70 प्लस 70 म्हणजे त्या माणसाकडे 1,40,000 उरणार आहेत. पण या माणसाकडे मात्र 14 लाख रुपये उरणार आहेत. दॅट मीन्स तुमच्यातली जी गॅप आहे ना इन्कम ग्रुपमधली, ती वाढत जाणार आहे. पुअर विल बिकम पुअरर, रिच विल बिकम रिचर. येतंय लक्षात तुमच्या? It increases inequalities of income and wealth instead of reducing them because gap between high income and low income groups widens. This happens since the tax rate is the same for two income groups. आणि हे कशामुळे होतं? कारण त्या दोन्ही इन्कम साठी लागणारा टॅक्स रेट सेम आहे. So it's a less productive. The tax system is not sufficiently productive since it does not bring enough revenue for the government due to constant tax rate. So ही जी सिस्टीम आहे ती अतिशय लेस प्रोडक्टिव्ह आहे, कारण या सिस्टीम मध्ये इतके पैसे खर्च करतात टॅक्सेशनसाठी की त्या प्रमाणात जो टॅक्स रेट लावलाय त्या प्रमाणात तितका रेव्हेन्यू गव्हर्नमेंट कलेक्ट करू शकत नाही. आणि अर्थातच हे सगळं कशासाठी चाललंय? पब्लिक रेव्हेन्यू गोळा करण्यासाठी. हो की नाही? चौथा बघा मुद्दा, डिमेरिट म्हणजे तोट्यातला. अगेन्स्ट द प्रिन्सिपल ऑफ टॅक्सेबल कपॅसिटी. सो जे प्रिन्सिपल ऑफ टॅक्सेबल कपॅसिटी आहे ते असं सांगतं की या प्रकारच्या टॅक्समध्ये बघा कसं होतंय बरं का. द लोअर इन्कम ग्रुप्स आर रिक्वायर्ड टू सॅक्रिफाईस मोर अँड द हायर इन्कम ग्रुप्स. सो या प्रकारच्या टॅक्समध्ये तुम्ही किती टॅक्स पे करू शकता त्या कपॅसिटी प्रमाणे तुम्हाला नॉट इन्कम टॅक्स, कुठल्याही प्रकारचा टॅक्स इम्पोज करण्याऐवजी समान रेटचा टॅक्स इम्पोज केल्यामुळे लोअर इन्कम ग्रुपचं सॅक्रिफाईस हे जास्त होतं ॲज कम्पेअर्ड टू हायर इन्कम ग्रुप्सचं सॅक्रिफाईस. आणि त्यामुळे दिस इज अगेन्स्ट द प्रिन्सिपल ऑफ टॅक्सेबल कपॅसिटी. ओके. 5वं डिमेरिट बघा, ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑन द इकॉनॉमी बाय टॅक्सिंग the high and low income groups by taxing the high and low income groups at the same rate, this tax system proportionately takes away a larger percentage of income of a low income groups. So सेम रेट मुळे त्यांना दिल्यामुळे लो इन्कम ग्रुप कडून जास्त इन्कम टेक ओव्हर केलं जातं ॲज कम्पेअर्ड टू हाय इन्कम ग्रुप्स. तुम्ही म्हणाल की ते प्रपोर्शनल आहे, पण लक्षात घ्या प्रपोर्शनल याचा अर्थ 14 लाखात माझ्याकडे बऱ्याच गाड्या येऊ शकतात,
पण 1,40,000 रुपयांमध्ये तितक्या गाड्या येऊ शकत नाहीत. मग त्या प्रपोर्शनल टॅक्सचा काही उपयोग आहे का? याचाच अर्थ आपण जेव्हा प्रपोर्शनल टॅक्स इम्पोज करतो, तेव्हा गरिबांकडून जास्त पैसे स्नॅच आउट केले जातात. व्हेअरॅज श्रीमंतांकडून मात्र त्या तुलनेत कमी पैसे स्नॅच आउट केले जातात. ॲज अ रिझल्ट, कन्झम्पशन स्टँडर्ड ऑफ अ सच ग्रुप फॉल्स. आपोआपच काय होतं, ज्या माणसाकडे 1,40,000 रुपये आहेत, कारण त्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे टॅक्स जास्तीचा भरलाय, बरोबर आहे की नाही? त्याने तर अशा प्रकारच्या माणसाकडे काय होणार माहितीये का? त्या माणसाला कमी खर्च करता येईल. त्याचं कन्झम्पशन कमी होईल. जर त्याने पूर्वी ठरवलं असेल, की मी बाली बेटावर सहलीला जाईन, तर आता कदाचित महाबळेश्वरला जायला लागेल, कदाचित दापोलीलाच सहलीला यायला लागेल त्याला किंवा जाताही येणार नाही. व्हेअरॅज ज्या माणसाकडे 14,00,000 रुपये तो बाली काय जग फिरून येईल त्याला वाटत असेल तर. येतंय लक्षात? म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या प्रकारे इकॉनॉमीतले जे वेलफेअर आहे, इकॉनॉमीची जी डेव्हलपमेंट आहे, ती यामुळे रोखली जाऊ शकते. सो इट हॅज ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑन द इकॉनॉमी अँड दॅट्स हाऊ वी कॅन से इट अल्सो हॅज ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑन प्रोडक्टिव्हिटी इन इकॉनॉमी. म्हणजे चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन करण्यावरही इफेक्ट वाईट होऊ शकतात. कारण जो तो असंच म्हणणार, "मी जर जास्त इन्कम मिळवलं, तर मला टॅक्समध्ये भरायला लागेल." बरोबर आहे की नाही? आणि पुढच्या इन्व्हेस्टमेंटसाठी पैसेच उरणार नाहीत, कारण ते टॅक्समध्ये भरलेले असतील. सो आपण हे डिमेरिट्स पाहिलेत, की इट इज इनइक्विटेबल, इट इन्क्रीजेस इनइक्वालिटीज, इट इज लेस प्रोडक्टिव्ह टॅक्स, that is the tax system is not sufficiently productive to give government a good revenue, then it is against the principle of taxable capacity, and also it is adversely affecting the economy. मग आता मला वाटतं की आजसाठी आपण इथेच थांबूया. उद्यापासून आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्स बद्दल बघूया. ओके, टिल देन बाय, हॅव अ गुड डे. बाय बाय.